नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अध्यक्ष महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 77 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 मध्ये सुधारणा करण्यासाठी जे विधेयक आणलंय, या विधेयकाचं मी स्वागत करतो. अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही गृह राज्यमंत्र्यांचं मी या निमित्तानं मनातून अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, आता अनेकांनी मत व्यक्त केलेलं आहे, हे खरं आहे. अध्यक्ष महोदय, आता दडके साहेब बोलले, सुधीर भाऊ बोलले, मगाशी अमित साटम पण बोलले या विषयामध्ये. अध्यक्ष महोदय, मला बोलू द्या. थोडक्यात आणि मुद्देसूद घ्या बोलणार आहे आणि विधेयकावर यावं. मी बोलणार, तुम्हाला सुचतंय नका अध्यक्ष महोदय, असं नका करू प्लीज, मला बोल द्या. अध्यक्ष महोदय, लवकर संपवा. अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये माझं एक सूचना विनंती आहे. अजून बोलणाऱ्यांची संख्या गृहराज्यमंत्री आहे, त्या त्या सर्कलच्या पीआयला आपण जबाबदार धरलं पाहिजे. ज्याच्या क्षेत्रामध्ये हे गुन्हे घडतील त्या पीआयला जबाबदार धरलं, कुठेतरी अकाउंटेबल ठेवलं तर काहीतरी आळा बसेल असं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये सुपारी घेऊन हत्या करणे, जबरीने पैसे उकळणे हे आहे. पण अध्यक्ष महोदय, अवैध दारू नाही याच्यामध्ये. खरं म्हणजे जानकर साहेब बोलले ते खरं आहे. अवैध दारू विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय. अध्यक्ष महोदय, पिढ्याने पिढ्या बर्बाद व्हायला लागल्या, आपल्या तरुणींचे संसार उद्ध्वस्त होऊन राहिले. अध्यक्ष महोदय, खेड्यामध्ये आमदार आपण पण आहात. अध्यक्ष महोदय, जिथं कुठं जाईल तिथे मी एकदा कार्यक्रमाला गेलो होतो. अध्यक्ष महोदय, एक आमची भगिनी म्हणली, हे तुमचं बंद करा, ते लाडकी बहीण अवैध दारू बंद करा. त्यामुळे अध्यक्ष महोदय, अवैध दारूचा विषय घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, जी सडकी दारू करणे, युरिया टाकून दारू तयार होतात. अध्यक्ष महोदय, नवसागर, युरिया असे रासायनिक दारू तयार होते. ह्याच्यामध्ये सुद्धा संघटित गुन्हेगारीमध्ये याला घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला की या लोकांना सुद्धा, हे अवैध दारू विकणारे करणाऱ्या, उलटा आपल्याला शासनाला फायदा. अध्यक्ष महोदय, अवैध दारू जर बंदी आणली आणि कडक कायदे केले अध्यक्ष महोदय, तर आपण याच्यामध्ये सरकारचं उत्पन्न पण वाढणार आहे, वैध दारू विकली जाणार आहे, हो ना. पण अध्यक्ष महोदय, माझं म्हणणं जानकर साहेब म्हणलं खरं आहे, हे बीट अंमलदार बीट घेण्यासाठी भांडणं करतात. कशासाठी घेतात भांडणं? त्या पीआयला काय तर लालू दाखवतात, मला हे बीट दे, ते बीट दे. हे चाललंय काय सगळं? हे बीट चाललंय ना, हे दारूसाठी चाललेलं आहे, ह्याच्यासाठी चाललेलं आहे सगळं. अध्यक्ष महोदय, एक अध्यक्ष महोदय त्यांची खंत व्यक्त केली, खरं आहे. अध्यक्ष महोदय, पोलिसाची मजबुरी आहे. यामध्ये अर्नेश कुमारच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाचा प्रेसिडेंट आहे की ते काय म्हणतात सुप्रीम कोर्ट, की 7 वर्षाखालील गुन्ह्यामध्ये आपल्याला अटकही करता येत नाही, जामिनी म्हणजे कोर्टापुढे समोर उभा करता येत नाही. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये वाढ होण्याची गरज आहे. हे जर तुम्ही अवैध दारूला ह्याच्यामध्ये घातलं ना, तो अर्नेश कुमारचा विषय आपल्याकडे येत नाही. त्यामुळे या अवैध दारूला अध्यक्ष महोदय, माझी विनंती मुख्यमंत्री महोदयांना, या अवैध दारूला ह्याच्यामध्ये घातला पाहिजे. अध्यक्ष महोदय, याच बरोबर अध्यक्ष महोदय, आमच्या महिला ऐका असं. अध्यक्ष महोदय, तुम्ही मला बोलू द्या यार, महत्वाचा विषय माझा. अध्यक्ष महोदय, प्लीज तुम्हाला बोलायलाच दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, महिला बचत गटाची फसवणूक होते. माझ्याकडे एक अध्यक्ष महोदय तुम्हाला अग्रीमेंट दाखवतो मी. एक अकोल्याचा एक महानगर आहे, त्याचं नाव आहे सैला पवार साहेब. आपल्याला विनंती आहे, आपलं असं ठरलेलं आहे. मग आपल्या सांगितलेलं आहे, मी ग्राउंडला काम करतो, ग्राउंडला काम करतो, मला माहिती आहे. ऐकून घ्या, बोलण्याची संख्या जास्त आहे, त्यामुळे विनंती आहे लवकर संपवा. आपलं फसवणूक करणं याला घेतलं पाहिजे. आर्थिक फसवणूक करणं याच्यामध्ये अंतर्भाव केला पाहिजे. आर्थिक फसवणूक म्हणजे कशी असते, महिला बचत गटांना उदबत्त्याच्या कारखाना देतो म्हणून पैसे घेऊन गेले, तो फरार झाला, अजून महिलांची फसवणूक झाली. आता सोने दुप्पट करतो म्हणून काय लोक फिरतात ना, मी दुप्पट करून देतो. किंवा काय संस्था, आर्थिक संस्था आहेत, पतसंस्था आहेत, त्या म्हणतात की आम्ही तुम्हाला दाम दुप्पट करून देतो 2 वर्षामध्ये. हे आर्थिक फसवणूक आहे, याला याच्यामध्ये घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं या निमित्तानं माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये दुर्दैवानं आता लातूर तर आमचं एज्युकेशनल हब आहे, ट्युशनच्या एरियामध्ये हा धंदा खूप वाढून राहिला. त्यामुळे सायबर कॅफे जिथं बसून हे चाललं जातं, सायबर कॅफेला सुद्धा ह्याच्यामध्ये घातलं पाहिजे. हुक्का पार्लर, हुक्का पार्लर, सायबर कॅफे जे काय आहेत ते, यांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं माझं मत आहे. या निमित्तानं अध्यक्ष महोदय, अनेक विषय अनेकांनी मांडले अध्यक्ष महोदय, पण या निमित्तानं मी खरोखरच मुख्यमंत्र्यांचं आणि यांचं अभिनंदन करेल. माझा कन्सर्न अवैध दारूशी आहे. अध्यक्ष महोदय, घरं उद्ध्वस्त व्हायला लागले, त्यामुळं अवैध दारूचा समावेश याच्यामध्ये करावा असं माझं या निमित्तानं म्हणणं आहे. गुटखा, आमच्याकडे कर्नाटक बाउंड्री आहे, गुटखा तिथून येतो, गुटख्याचा समावेश बहुतेक याच्यामध्ये असेल. निषिद्ध मालाची गुटख्याचा समावेश करावा लागेल. आता निषिद्ध मालाची तस्करी म्हणजे निषिद्ध माल कुठला ह्याची व्याख्या केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, निषिद्ध मालाची त्यामध्ये गुटखा असला पाहिजे. गुटखा आमच्याकडे कर्नाटक राज्यातून गुटखा येतो, माझा बाउंड्रीवर आहे औसा, कर्नाटक राज्यातून गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात चालली आहे, त्याला सुद्धा याच्यामध्ये घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे एकूणच जर तुमचा
उद्देश सरकारचा चांगला आहेच आहे, पण आणखीन जर तुम्हाला खऱ्या अर्थानं ह्याचा उद्देश सफल करायचा असेल, तरुण पिढी वाचवायची असेल, तर मी म्हणल्याप्रमाणे गुटखा आणि अवैध दारू याचा समावेश करावा अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.